मला मालच ना माझं बाळ लय मला माल झालं बाई. बापरे 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 बापरे. हा लयच मला माल आहे बाई. माझं बाळासारखं मला माल तर कोणीच नसेल बाई जगात. लय शिक्के झाले ना. जा बरं दादा. ओ मला माल जा दोघ जण दूध घेऊन या. दूध नाही दूध आणा ना. अद्रक नाही. अद्रक आणा. बिस्किट आणा. गुड्डे हा हा हा. आता दुसऱ्या गुलग मध्ये टाकून होता तो. विशाल मायरा गेल्या तिला ड्रेस घ्यायला. तिचा बर्थडे म्हणून. हा राहू दे तिथं काय नाही. हा हा चालेल टाका. हा चला मला बिर्याणी बनवायची लय भारी. आता ते गेले त्याला सरप्राईज देते. मटन घेऊन या तुम्ही. मटन मी तुम्हाला 1000 रुपये देते. मटन घेऊन या 1 किलो. 700-750 रुपयाचं मटन. आलं 800 हा तुम्हाला 1000 रुपये देते. 1 किलो मटन आणा. कोथिंबीर आणा. अद्रक आणा. परत काय नारळ नका. नारळ कशाला मी बिर्याणी बनवणार आहे. मी काय भाजी भाकरीच्या नाही नादी लागत. हा तिचा बर्थडे तिला मग भात भात खातील मस्त. तशी भाजी खाती ती मटणाची रस्सा. फक्त हे नाही मी तिला कशी आता ती कधी. अरे बापरे याला गिफ्ट पण घ्यायचं. ती गेली बिचारी ड्रेस आणायला तिला. अरे दादा आपण गिफ्ट. अरे आता तीच आपल्याला गिफ्ट देणार आहे. दादा लय मोठं काय घेऊ गिफ्ट बोल. माझी इच्छा मम्मीला एक लेहंगा घेऊ अशी इच्छा आहे तुझी. आले बाबले मग मोठं जरा लेहंगा घे ना बाबा मम्मीला तुझ्या. या शिक्क्याने एवढे 5000 रुपये भेटले. नोटाने मला माल होईन. आणि तुझ्या मम्मीला तू गिफ्ट घेणार. दादा गिफ्ट घ्यायला आपल्याला जाता येत नाही. आईला बरं नाही. आई बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता पुढच्या महिन्यात तुझा बर्थडे आपल्याला. त्याच्यामुळे पप्पा गेलाय मम्मीला गिफ्ट घ्यायला काही ना काही. चल नाही 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 त्याला किंडल जॉय वगैरे आणून द्या. पप्पाला कधीच दूध सांगितलं होतं. मला वाटलं होतं थोडीशी कॉफी पिईन नाही तर चहा पिईन. पण तुम्ही तसेच वावरती आला. मटण आणलं आणि हे आणलं लिंबू कांदा मटण आणलं शिजत टाकलं मी येऊन. आता मस्त बिर्याणी बनवते मी. बिर्याणी बनवू मस्त. शिजून झालं माझं मस्त शिजून झालं. बर्थडेची तयारी मस्त मटण शिजून झाले. आता आता हे करते काय किटूला तुला मटण खायचं थोडस. मला तर सूप नका बाई. मला सूपचं नाही टेन्शन झालं. नाही नाही मला आवडत ना. बिर्याणी मध्ये तरी खाऊ शकते. रेसिपी पण दाखवते मला मटन बिर्याणीची. मटन बिर्याणीची रेसिपी. पप्पाला वाटत होतं भाजी भाकर करावी ना. मटन आहे कशाला भाजी भाकरच कर. आज चालत पण खरंच मला बरं नाही जास्त. मला अजून चक्रा येतात. तुम्हाला वाटतं असं की मी लय धष्टपुष्ट झाले. पण मी धष्टपुष्ट नाही. आतून मी पूर्ण खचून गेलेली. समजलं का. नुसतं मला आवडत नाही झोपायला राहायला एका जागेवर बसून. म्हणून मी हे करते धडपड जीवाची. नाही मी आतून मी खरोखर कमजोर आहे माहितीये का. इतकी कमजोर आहे आता मला बोलता येत नाही. सांगता येत नाही. मी सांगू शकत नाही. माझं थरथर होतंय. बीपी लो होत चालते माझी अशी. पण मी दाखवत नाही. मला वाटते चला जाऊ द्या काय आपण हे करायचंय. बिर्याणी त्यांना पण आवडेल ना. याला चमचे दे. किंडल जो आणले त्याने त्याला ते चमच्याने काढून राहते. राजा माझ्या सोन्याचा तुकडा. माझी बोई माझ्या सोन्याचा तुकडा हो. लयच गोडे माझं बाळ. हे सोनं लय गोडे माझं बाळ. बाळासाठीच बिर्याणी लवकर बनवते. आता त्याला आवडते. तुला बिर्याणी आवडते ना रे. माझ्या बाळाला इतकी बिर्याणी आवडती ना तुम्हाला सांगून फायदाच नाही. लयच बिर्याणी आवडती माझ्या बाळाला. आता बिर्याणीसाठी नेहमी जास्त लसूण घ्यायचा. आता एवढा लसूण सोलत बसते मी. पिक्चर बघत बसते तोपर्यंत लसूण सोलते. रेसिपी दाखवते. काकडी काय आणलंच नाही तुम्ही. काकडी आणली काल आणली आहे का. 4 कांड्या लसूण. मिरच्या पण दाखवते तुम्हाला. तुम्हाला हे पकडलं होती. पण मला एक तुला सांगू का. सांगू ही अशी क्लिनिंग पाहिजे. साफसफाई पाहिजे. तर मग मी तुझा व्हिडिओ धरू शकते. पण हे भांडे घस पाहिजे. मग हे भांडे किती पडलेले. भांडे घासते पण पाणी नाही. पाणी गेले आता सध्या. म्हणून मी आता घासले असते ना. तर मग भांडे घासल्याशिवाय तर करू नको ना. काय बरं मग ते एक काम करून घेते ना. बिर्याणी बनवून घेते मग. नाही तसं नको. असं सगळं क्लीन कर.
असं थोडं असते. नाही सगळं चांगलं आता कर. ते पाणी येऊस तर मी बसून राहूस तर. आता पाणी येईन ना, पाणी येईन हा, थोडं. पाणी येईल ना, पाणी हा, आलं की तोपर्यंत राहू दे. पाणी आलं की लगेच घसायला लागते मी. नाही तोपर्यंत राहू दे. काय याच्या वेळी करतात? अगं तोपर्यंत राहू दे, एवढा टाइम नाही झालेला. 7 वाजले. 7 वाजले मग किती वाजता जेवण बनवतो आपण? हा, ते तर आहेच. मग जाऊ ना, एवढे घाई नको करू. मग मिक्सर मधून काढते भांडे हा घासते. मिक्सर मधून काढला हा, का? भांडे घासते. हा. भांडे घासले का मग हे घातलेलं आहे ना? कोणतं? हा, मिक्सर घासते आहे. मिक्सर हा घासते. चांगलं आहे. म्हटलं ते घासते, म्हटलं मिक्सर मधून घास काढावा आणि मग तोपर्यंत पाणी येते. पाणी आलं की हे बघा एवढ्याच मिरच्या बरं म्हणताना तर लय मिरच्या घेतल्या. हा हे बघ एवढं मिरची बरं का? हा, जरा चष्मा इकडे ठेवते. चष्मा काही त्याशिवाय दिसत नाही का तुला? दिसतंय पण मग दिसतं डोळ्याला ना? थोडंसं हा हा बरं आहे ना, डोळ्याचा चष्मा आहे तो. डोळ्याच्याच नाही ना, तर त्यासाठीच मी तुला चष्मा घालायला लावला. मी चष्मा घालून काम कर तुला आता. पण कर. पण कर. नाही नाही बरोबर ना. हा, मिरच्या धुवून घेतल्या मस्त पैकी. मटण शिजून झालंय. ते पाणी नाही म्हणून मी बसले भांड्याची, नाही तर कशाला बसू मी एवढा टाइम नसेल का. ते पाणी गेलंय म्हणून मला वाटलं पाणी आलं हा, का मग भांडे घासून घेते. पण मग हे घासल्याशिवाय काहीच काम करू नका. तिकडून येऊस तर तुम्हाला मटण घेऊन येऊस तर मी भांडे घासले असते सगळे. मग पण हे होईना ना मला. काय पाणी नाही. आता घरदार पहिले साफ करते, मिक्सर मधून काढते, तर पाणी नाही मी मदत करत नाही तुला. मग घरदार साफ करायला मला मदत करा. हा चालेल ठीक. पुसून काढा मस्त आणि घरदारा साफसफाई करून हा. टाका, झाडून झुडून. हा, चालेल ठीक. चल. घासले का भांडी? मग आता बरं झालं. आता तुम्ही मला म्हणलात की बाई मग भांडी घास ना तू, असं म्हणलं मी तुला. पण तू भारी घातले. किचन बिचन सगळं क्लीन केलं आहे ना? मग आता मसाला राहिला ना करायचा. मसाला जागीच ठेवला असेल. ह्यो कपडा काऊन इथं ठेवला? जागी. वर ठेवतो वर. वर ठेवा, रावड्यावर तुम्ही जास्त रेड्यावानी करून. अगं नाही ठेव ना. म्हणलं राहू दे. आता बिर्याणीचा मसाला काढायला 8 वाजले. अजून नाही आले की विशाल ते म्हणजे ते घेऊन आले. आता मसाला कुठे काय माहिती हो, अख्खा मसाला. इथं पहिला असं ना कपड्यामध्ये. हा ना, पहिला तडका देते हा. त्याला. कशाला? बिर्याणीला. तो मसाला तसाच ठेवला, काढाच नाही अजून. पाहिलं म्हटलं काढून ठेवला तो. नाही, मग ते हे करत बसले ना भांडे घासून. अरे हा, तुम्ही घरदार साफ केले तर तुम्ही भांडे घासले. मला वाटलं सगळं काढते. कसं काय सगळं करून ते म्हणलं तसं पाणी आलं तेवढ्यात. बरं झालं ना पाणी आलं. जास्त मीठ टाकलं होतं? नाही टाकलं, नाही ना. बरोबर नाही. बरं ठीक. हे बघ टाकायचं नाही लागलं. हे काय जातं ना? माझं दादाला ना तुम्हाला माहित आहे का? बसा ना. हा, बरोबर. बरं त्याला वर बसू बरं. जा. बरोबर बोलते. बरं. बडबड नाही करायचं. आणि तिकडे वरती ठेव, त्याला चटका लागेल. झालं मटण इकडं गरम आहे बघा. ते वरती ठेव तिकडे. हा. Hello guys, waiting for your channel. हा. बाळ खाली बस खाली बस. बस. अरे खाली बस की तू. Never mind. उभं नाही करून बरं. बरं राजू पुढत असते ना शना. खाली बस चक्कर. आता तुम्हाला माहितीये का, एका काळी जेव्हा करोनाच्या टायमाला दादा बाजू करून जेव्हा करोना झाला तेव्हा का हा ना. तेव्हा मला म्हणजे पहिल्या वर्षी तर मी तुम्हाला काय सांगायचे, सकाळी माझ्या टिकटॉकला कोणी पाहिलं असेल तर तुम्ही बघा. त्या टायमाला मी टिकटॉकला टिकटॉक माझा किती 2 लय लहान महिन्याचा होता तो एकदम. 1-1.5 महिन्याचाच होता टिकटॉक. दीड महिन्याचा. 1-2 महिन्याचा. त्या टायमाला मी एवढं जेवण वाटायला जायची सकाळी. विशाल मी फार 500-1000 लोकांना मी जेवण वाटून यायची. खिचडी आणि मी तिकडे डाळ. टाकलं होतं नाशिकला. हा, पप्पा नाशिकला अटकले. आईची घाबरतोय आज. हा, पप्पाला येताच येत माझी नाही. हवा निघाली. 2 वर्ष मी एवढे जेवण मला सगळ्या कमेंट राहायच्या की थांब ना दा. हे होईल करोना होईल त्या टायमाला. हा तुला अभी डाटे केले. हे डाटे केले. हे बघा दादा. आई. दादा, असं हॉट नको. हॉटडॉग असतं ते. नको राजा रे, असं नको. हॉटडॉग. असं नको करू. 3 वगैरे टाकले का होता? अरे 2 बाजरे बाजरे. 2च टाकल्यात ना. पहिल्या 3 भात आहे ना, भातात थोडस 3 टाकले ना. असं नाही. आणि मग काय केलं त्या टायमाला मी एवढं म्हणजे 2 वर्ष अजिबात आम्हाला कोणालाच झालं नाही. एवढ्या कमेंट असायच्या की जाऊ नका, हे करू नका, तरी पण काहीच झालं नाही. पण तिसऱ्या वर्षी आम्हाला हवा टाईट झाली. हा, तिसऱ्या वर्षी आम्हाला करोना झाला माहितीये का. काय झालं, प्रीतम हॉस्पिटल मधून आले, प्रीतमला झाला. प्रीतमला शिंका यायला लागल्या, बबलीला आल्या. प्रीतम जेवायला आले दुपारी संध्याकाळी माझ्याकडे जेवले आणि लगेच मला पण लागल्या, विशालला पण आणि यांना आपल्या विशालला पण. आणि मग बबली मला आणि बरं झालं आम्हाला झाला. मग आम्ही काय केलं माहिती, पप्पाला पण. आई लोकांना बिर्याणी आहे. 20 मिनिटात बाकी आहे.
पप्पाला पण कोरोना झाला तेव्हा मला तिकडे झाला होता. तिकडे झाला 7-8 दिवस अशी टेस्ट बदलली होती. काय तोंडात चवच करायचं नव्हती. काहीच कळत नव्हतं. पप्पा जायचे सकाळीच आम्हाला 1 किलो मटण आणायचे, सगळ्याला सूप बनवून द्यायचे, भाजी भाकरी पण पप्पाच बनायचे. कामावाली तेव्हा जेवणावाली यायची ताई, पण मी म्हटलं ताई येऊ नका आमच्याकडं, कारण की आम्हाला सगळ्यांना ताप आहे. उगाच तुम्हाला काय नाही. हा ताप आहे म्हटलं तर ना, म्हणजे तापच थोडासा हे. ताईला काय मी 8-10 दिवस शिवून दिलं नाही जेवण बनवायचं. रेसिपी बघा मी काय काय टाकलं. लवंग मिरची सगळं काही मस्त मटन बिर्याणीसाठी सगळं काय केलंय. तर लास्टच्या वर्षी झालं तर ते तसं तोंड पडलं होतं, तसं माझं सध्या तोंड पडलेलं आहे. त्याच्यामुळे मी करोनाची तोंड म्हणजे चव नाही तोंडाला असं म्हणतो. तोंडाला चव नाही माझ्या. हा तसंच झालंय शेफ मला. आता थोडस मी टाकते आपला घरचा मसाला बिर्याणी. हा मसाला टाकले 2-4 लवंग टाकले, काळे मिरे टाकले, दालचिनी टाकली, ती दुसरी इलायची टाकली, शहाजिरी जास्त. मला शिकायला राहिले पण मला शिकायला सगळ्यात जास्त म्हणजे अद्रक लसूण हे मेन असते. हा तांदूळ मटण टाकल्याच्या नंतर तांदूळ पहिले मटण शिजून घ्यायचं, बॉईल करून 4-5 कांदे टाकून मस्त टमाटर वगैरे सगळं काही शिजून 3 टमाटे 3 कांदे असं शिजून घ्यायचं, हळद मीठ सगळं. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मटण बॉईल होऊ द्यायचं, मग त्याच्यामध्ये टाकायचं बघा. जातो माझं बाळ टीव्ही चालू करा. टीव्ही राजा टाकलं मटण. आता पाणी घ्या मला टाकायला त्याच्यातून. हा त्याच्यातून पाणी तांदूळ शोधते मी तुला. 1.5 वाटी किती आपल्याला? 2 वाटे घे. 2 वाटे घेते. 2 वाटे लय झाले आम्हाला. अजून थोडीशी घे. नाही एवढं नाही खात. अगं थोडीशी घे ना. नाही सगळं उगाच वाया घालते नुसतं. कधी वाईट आहे सांग ना. तुमचं कधी वाईट असतंय. झालं आता मस्त कांदा लिंबू टमाटर टाकलं. कांदा लिंबू कापलं की झालं आपली बिर्याणी एकदम भारी. हे बघा तुम्ही पण अशी बिर्याणी करा पावसा पाण्याची मस्त खा सगळेजण. कोथिंबीर कापून नंतर टाक. हा वरतून टाक. हा त्यानंतर मी दर टायमाला बोलतो. प्रत्येक रेसिपीला बोलतो असतो मी. हा ना कांदा हे झाल्यावर वरून आहे ना कोथिंबीर कापून टाकायची आणि मग वाढायचं जेवण. म्हणजे त्याने स्वाद येतो चांगला. मग कोथिंबीर तुम्हीच कापू लागा बरं आता. कापू लागा. हा, लागा. तुम्ही कापणार आहे का? नाही तुम्हीच कापा. असं आज मी सांग नाही- ना मग तसं. मी नाही कापू लागलो. लागा म्हणजे कसं माहिती का काकडी 2 जण कापा, कापणार नाही, असं. नाही, टमाटा कापा काकडी कापा. मी हे 2-4 भांडे लगेच घासून घेते. हा घे म्हणजे कसं. तवा म्हणूच नको. हा हा हा. तवा बघू आपण. तवा टाक. हा चालेल. मग तेवढे भांडे घासून घेतो आता. हा ना, म्हणजे जेवण राहण्यासाठी कसं बरं नाही वाटत. हा ना. परत ते पसारा दिसतो ना पडल्यावर. मग त्याच्यापेक्षा घासलेलं बरं म्हणतात. मग झालं बघा. निवांत झालं. आता नाही म्हणतो हा. लवकर झालं. लवकर झालं. 8 वाजता आमचं जेवण बनलं. भूक लागली. 12 वाजले. मम्मी पप्पा आलेच नाही. चल तू जेवण घे ना मग. जेवताना मग तुला तिथे चल ना राजा. हे बघा 8:30 वाजले अजून नाही आले. चल येते दादा. ती केव्हा ड्रेस चॉईस करते. चल तुला खाऊ घालते. मग तुला कधीची बोलते की तू दादा बिर्याणी झाली चल तुला खाऊ घालते. मस्त बिर्याणी झाली आणि माझ्या दादाला भूक लागली. माझा दादा बोलला आई मला तू जेवण दे पहिलं. पप्पा मम्मी येतील जेव्हा येतील तेव्हा. म्हटलं बरं बाळा चल तुला जेवण घालते. माझ्या बाळाला मी जेवण देते. त्याला खाऊ घालते. झोपू येतील ते तोपर्यंत त्याला जेवू घालते माझ्या बाळा. काय असं. हा खाऊन झालं बोलतो. काहीतरी असं त्याचं मग आपल्याला नाही माहिती काय. त्याच्यामुळे पप्पी घेतली आईची हाताची. हा ना आपल्याला वाढून आता
तुम्ही जेव्हा मी जेवण नंतर ते आलं अगं जेवण आपण सांग नाही ते आलं जे आता अगं ते बाबू ते आलं जे मी तुम्ही जेवा ना बरं, म्हणजे ते किट्टू जेवला तुम्ही जेवा किट्टू तू जेवण केलं काय किट्टू दादा जेवला नक्की जेवला का हा तुम्ही जेवा बाहून ते आले का मी जेवते बरोबर कसं झालंय बघा तुम्ही दादाच्या ताटात संपलाय त्याचा भात तुम्ही ते काय संपलंय त्याचं दोन glass. त्याच्या ताटात काय वेगळा लागेल का तुम्हाला दादा जेवला पोट भरून तिकडे गेला खेळायला पण भारी झालं बरे झालं बरं तो जेवण करून आहे ना तेव्हा तिकडे गाडीवर गेला गायदेव खेळायला गेला उड्या मारायला येतात देऊ का मग तुम्हाला वाढलंय मी ह्या ताटात घेऊ का म्हणजे काय त्याचं घेतो ना वाया नाही घालायचं काही बरं बरं बाहेरचं काय खाऊ नका कोणी बाहेरचं खातच नाही आपण नाही बाहेर किचनला ऑडियन्सला पण सांगा ना हा. खा बाहेरचं बाहेरचं खायचं घरीच खाऊ बनवू नका, बनवू खा पावसाळ्याच्या भजे खा दिवशी. शिरा खा हलवा खा काय काय बनवा वाढतात हा. गॅस्ट्रो होतो काय काय होतं सर्दी होतो तेच खोकला होतो काय घरीच काय बनवा. अनेक काय प्रकारचे काय बनवू बनवू खा गरम गरम घरी हा गरम गरम भजे हा काय काय शिरा चांगला याचं कांदा भजे हा बटाटा कुरडे भजे पापडी घरीच बनवून तळा खायचे. मस्त काही असेल म्हणजे ते शरीर पण चांगलं राहतं आणि तंदुरुस्त राहतं चला हा काय पप्पा काय म्हणतात कधीचे मला माहितीये का आपल्या गाण्याला आर्चीनं लाईक केलंय कधीच मला बोलते. लाईक आर्चीने केलेलं लाईक हा विनोद चावळ्याचा व्हिडिओ का रे का लाईक आहे वाटते लाईक मेसेज लाईक मेसेज त्या पण आर्चीवर खरोखर पप्पा लय खुश झालेले आर्चीनं लाईक केलेले हा लयच खुश झालेत बाबा कधीचे मग आर्चिंग केलेलं आहे प्रायव्हेट अकाउंट मी खुश झाले मला माहिती फेक आयडी आर्ची खरं आरचीच आहे ना मला माहिती मी ना पप्पानं 8लाच खाल्लं सगळ्यात मी जेवलो 7:30 जेवण झालं तू दादाला खाल्लं हा. आणि पप्पा मला बोलले बस 8ला मला वाटलं तुम्ही आता लवकर येतात ड्रेस मध्ये त्यांना टाइम लागला ना ते राशन बिशन मी घ्यायला पावणे 10 वाजेपर्यंत थांबले ड्रेस पण टाइम लागला लय भारी ड्रेस आणि डिमांडला बाप इतकी गर्दी संडे लय होता गर्दी आहे आज. माझ्याकडे शेम टू शेम माझ्याकडे ड्रेस येतात सेम माझ्याकडे सेम हे पण हेच कलर बापरे माझ्याकडे शेम नाही घातला पण नाही, एकदा घातला वाटते. कोणता ड्रेस मला नाही माहिती बीचवर घातला तुम्ही किटूच्या बटाटे हा. पण तिला फुग्याचं आहे ना नाही फुगा, काढला की सेम कसा आहे हा ते शेम शेम पण ते इथपर्यंत आहे मला लॉंग आहे पूर्ण हा, मग माझा मग येत मग तुम्ही देव घाला मी योगा दोन्ही सेम पण हा. मी मेहंदी कलर कधी आता घालायचंय का मेहंदी कलर दिला ना तुम्हाला घालायला द्या जो घातला नाही तो घाल. फुगा आहे ना त्याला नाही शेम टू शेम मध्ये दिसत नको मी बरं, जेवण करून घे ना. मगाशीच बोलणार तो आणला असेल ड्रेस मी तेव्हाच बोलणार होते की मी तुम्हाला माझ्याकडे दाखवा शेम- ना बरं कोणतं घेऊ तर नाही जाऊ दे तो भारीच आहे ना, माझ्याकडे भारी नाही का मग भरणार हलका तर नाही. काय माहिती ते पण बड्डे आज आहे का पण उद्या तुम्ही तो घेतला हा तो. मी जुडिओलाच घेतलेला तो आज आहे बर्थडे आज रात्री आता 12 वाजता बाराला सुरू आहे लागेल ना. मग आज ड्रेस आता मी घालायचा म्हटलं केक आता नका कशाला आणू. नाही, नाही, आता कशाला उद्या मला वाटलं आता घालायचं म्हणून मी विचारतो नाही नाही तुम्हाला नाही त्याचे पप्पा आताच केक घेऊ लागले होते नाही. नाही बोलले उद्या मस्त मला पुढे dress बसून काय हे करून व्यवस्थित हा. आणि काय घरात अंधारात कोणी हे नाही हे करत नाही दूध या वर तुम्ही चालू. जेवण आता भारी बिर्याणी तुम्ही झाली. जेवला ना? आम्ही जेवलो हा सगळं जेवलं तर मला भूक लागली चक्कर मी बिस्किट काढून खाल्ले नाही, नाही. लवकर यायचं ना मग सीएनजी ते गरम कर. टाइम लागला आव- पावसा आता ते थंड झालं असतं ते गरम कर हा. किती टाइम लागतो मला माहिती लाईन धारे की हा. लाईन तू करावं लागले हा. मला पाऊस गरम होता. केली घ्या गरम केली मी. पटापट कांदा गिंदा लिंबू घ्या मस्त ते काय आपल्याला काय- मम्मी बिर्याणी बनवली बरं का लय भारी बनवली लय भारी बनवलं. असंच येतोय म्हणलं भारी हा. म्हणजे मटण टाकून बिर्याणी बनवलेली आहे. बाळानं पोटभर खाल्ली आम्ही तिघं जेवलो बाळानं भारी जेवलं. तू राहिली जेवायची तू मी जेवले कधी तुम्ही तिकडे गेला तर आम्ही 10:30 अरे मग मी ते रील पाहत असं होते पापा मला म्हणते येऊन जेवायला. येईल असं? हा, दे ना काय नाही. मी ती रील पाहत होतो ना त्यामुळे मला काय लक्षात नाही नाही मी हा. येईल समजून हा. मी मार दे ना. घालते. हा, तुला तुला घे. नाही बाळूला वाढून. चला मग घ्या जेवण करू ना हा. हा पप ए मम्मीला विचार जेवण कसं झालं बिर्याणी कसं झाली बिर्याणी कशी आली एकदम भारी झाली बरं झालं नक्की भारी झाली ना लय भारी झालं गरम केलं तर भात लागलं मग गरम केल्यावरच भारी लागत ती एवढं गरम नाही झालं वरच्यावरती गरम केलं किती गरम केलं पप्पा मी आहे की नाही हो? दूर निघाला होता जी. दूर निघाला होता बापरे. आज किती गरम खाता दूर नाही नाही वाप म्हणतात त्याला बघाल वाप एवढेच वाप निघाली त्याच्यातून मी पाहिली ती खाऊ द्या मम्मी बस झाला आता कदा राहू दे. खाऊ राहिले गरम आहे नाटक करते ते नाटक करते चिट्टू तुला जेवायचं का
लय भारी झाली बिर्याणी. चला मग आता एंड करू आपण. चला स्पेशल अजून थोडे गरम करते, गरम नाही झाले तर चला मी आता हा छोटासा ब्लॉग इथे चेंज करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खराब नाही.